खूप मतांचा फरक सुधीर मुनगंटीवार वर्सेस प्रतिभा धानोरकर या लढाईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एक थोडा मतांचा फरक ट्रेंडमध्ये दिसत असेल तर आपण समजू शकतो, पण खूप मोठा फरक आहे. आणि अशा पद्धतीनं विदर्भातले निकाल हे वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोहोचले, जो ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतो आता. मनोजजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? होय होय पोहोचतोय. हा, तर आपण 19 तारखेला जेव्हा पहिल्या टप्प्याचं मतदान विदर्भातलं झालं त्यावेळेला आपण स्टुडिओमध्ये चर्चा केली होती 19 मेला. आज आपल्याला ते जे आकडेवारी आणि त्याच्याबद्दल आपण जे सातत्याने बोलत होतो की जो प्रकार महाराष्ट्रामध्ये भाजपकडनं झाला, पक्षफोडीचा प्रकार असेल किंवा मग अन्य ज्या काही गोष्टी जे फॅक्टर होते ते त्यांच्या पथ्यावर पडलेले आपल्याला पहिल्यांदा दिसतात. आणि आज 10 पैकी अशी स्थिती आहे की 7 ते 8 जागा जवळपास या महाविकास आघाडीला जाताना आपल्याला दिसतात. आपण मगाशी म्हणालात की वर्ध्याची जी सीट आहे, अमर काळेंची अचूक उमेदवार जो आहे तो शरद पवारांनी निवडला आणि जी काही नाराजी त्या ठिकाणी रामदास तडसांच्या विरोधामध्ये होती ती तुम्हाला या ठिकाणी दिसली. हा भाग वेगळा आहे की भाजपचे जे काही कार्यकर्ते होते ते सातत्याने म्हणत होते की रामदासजी जरी काम केलं नाही तरी मोदींच्या नावावर मात्र त्यांना मतं मिळतील. किंबहुना पुनावर जे आहेत, जे हिंगणघाट मधून आमदार आहेत, त्यांनी तर असंही म्हटलं की ठीक आहे, तडस काम तुमचं करत नसतील पण मला पाहून मतं द्या. पण मात्र ही जादू काही यावेळी चालली नाही. हेच चित्र आपल्याला हे चंद्रपूर, वणी आणि आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये दिसतं. आपण त्यावेळेस पाहिलं, आपण चर्चा केली होती आणि एकूण जे 18,37,906 मतदार जे एकूण होते त्यापैकी यावेळेस 12,41,952 मतदारांनी मतदान केलं आणि मतदानाची टक्केवारी 67.57% आहे. मनोजजी, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3 मतदारसंघ जे आहेत, जे एकूण 6 मतदारसंघ विधानसभा क्षेत्रातले या ठिकाणी येतात, त्यातले 3 भाजपाच्या हाती आहेत. त्यातला एक महत्वाचा म्हणजे सुधीर मुनगंटीवारांचा बल्हारशाचा मतदारसंघ आहे आणि 2 जे आहेत ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतात. त्यातला एक आहे आर्णी आणि दुसरा आहे वणी. वणीला बोतकुलवार म्हणून आहेत, ते त्यांचे आमदार आहेत संजीव रेड्डी बोतकुलवार. आणि आर्णीमध्ये जे आहेत ते आर्णीमध्ये संदीप धुर्वे हे सुद्धा भाजपचे आहेत. धानोरकरांनी काय केलं? धानोरकरांनी स्वर्गीय बाळू धानोरकर जे खासदार होते, महाराष्ट्रातले एकमेव खासदार होते 2019 मध्ये, तर त्यांच्या निधनाच्या पश्चात प्रतिभा धानोरकरांनी काय केलं तर या 2 मतदारसंघांवर पहिले आपलं कॉन्सन्ट्रेशन केलं. त्यांना काँग्रेसमधून संघर्ष करावा लागला तिकिटाकरता, हे आपल्या सर्व श्रुत आहे. शिवानी वडेट्टीवाराचं नाव मुद्दाम पुढे केलं गेलं हे सुद्धा मतदारांना कळलं. पण याचा बेनिफिट खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो, एक विश्लेषक म्हणून सांगतो की तो प्रतिभा धानोरकरांना मिळाला. त्या अनायासे त्यांची प्रसिद्धी होत गेली आणि सहानुभूती मिळत गेली किंवा पती या ठिकाणी त्यांचे पती सिटिंग खासदार असताना त्यांना तिकीट नाकारली जाते, ही सहानुभूतीची लाट आपोआप निर्माण झाली. आणि धानोरकरांनी, मी आता आपण म्हटलं की वणी आणि आर्णीवर फोकस केला. आणि मी आपल्याला सांगतो मनोजजी की या 2 विधानसभा क्षेत्रामध्ये म्हणजे वणीमध्ये 73.24 आणि आर्णीमध्ये 69.52 इतकं मतदान झालं. काय केलं यांनी तिथे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवा. एक आणखी फॅक्टर होता की ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी आपल्याला मोदी विरोधी वातावरण दिसलं. शेतकऱ्यांच्या शेताला भाव नाही, या ठिकाणी तोडफोडीचं राजकारण जे वरच्या लेवलला आपल्याला दिसतं महाराष्ट्रामध्ये, तेच तुम्हाला स्थानिक पातळीवर दिसलं. अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी भाजपमध्ये घेणे हे लोकांना मुळीच आवडलेलं नव्हतं. आणि सुरुवातीपासून आपण जर पाहिलं की धानोरकरांच्या संदर्भामध्ये विशेष मला असं वाटतं समजा महाराष्ट्रामध्ये एकमेव असा हा लोकसभेचा मतदारसंघ असेल की ज्या ठिकाणी धानोरकरांच्या प्रचाराकरता एकही काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा नेता आला नाही. म्हणजे शरद पवार गटाचंही कोणी आलं नाही, उद्धव ठाकरेंच्याही गटाकडनं कोणी आलं नाही आणि काँग्रेसमधून तर आलं नाही. याची वेगळी चर्चा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर होत राहिली, ती पुन्हा होत राहील. त्याचं कारण काय आहे वगैरे याची चर्चा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर होत राहील. तरी देखील धानोरकर या एकाकी लढल्या. आज आपल्याला बघतो आम्ही 5वी फेरी या ठिकाणी झालेली आहे आणि 50,000च्या वर लीड ही काँग्रेसला प्रतिभा धानोरकरांच्या रूपाने मिळतीये. मग
आपण पुन्हा पुढचा प्रश्न विचाराल की बाबा मुनगंटीवार हे सिटिंग आमदार आहेत, महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आहेत, तीनदा बलारशाचं नेतृत्व केलं, याच्यापूर्वी ते चंद्रपुराचं नेतृत्व करायचे, एक हेवीवेट नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, विकास पुरुष म्हणून बघितलं जातं, पण हे सगळे मुद्दे जे आहेत ते मतदारांनी नाकारले. त्याचं आणखी एक कारण होतं, महाराष्ट्राचे वित्तमंत्री असताना मुनगंटीवारांनी फक्त आणि फक्त बलारशामध्येच फोकस केलं आणि अपेक्षेपेक्षा जास्त पैसा, अपेक्षेपेक्षा जास्त निधी त्यांनी त्या मतदार क्षेत्राला दिला. हे लोकांना आवडलं नाही. त्यावेळेस जर त्यांनी इतर मतदान क्षेत्रामध्ये, कारण त्यावेळेस हंसराज अहिर भाजपचेच खासदार होते आणि असं असताना देखील त्यांनी बाकी विधानसभा क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. हा एक महत्वाचा भाग त्यांच्या पथ्यावर पडलेला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो, 2014 मध्ये त्यांनी जी दारूबंदी केली, हे जरी म्हणत असले की कुणबी आहेत, धानोरकर, जातीवर मतदान झालं वगैरे, हा फॅक्टर फार गौण आहे. असं जर असतं तर यापूर्वी अल्पसंख्याक उमेदवार म्हणून अहिरांना लोकांनी 4दा निवडून दिलं नसतं, शांताराम पोटदुखींना निवडून दिलं नसतं. परंतु मुनगंटीवारांनी जो आग्रह 2014 मध्ये सरकार स्थापन झाल्याबरोबर केला आणि या जिल्ह्यामध्ये दारूबंदी केली, ज्याचं काही कारण नव्हतं, पुढे ती उठली, शासनाचा हजारो कोटीचा महसूल बुडाला, अनेक लोकांचे उद्योगधंदे बंद झाले. या सगळ्या व्यावसायिकांनी यावेळी कुठेतरी ठरवलेलं होतं की आपण मुनगंटीवारांवरचा जो राग आहे तो मताच्या रूपाने व्यक्त करावा, आणि त्यांनी तो केलेला आपल्याला दिसतोय. आणखी एक महत्वाचं कारण, आपण मनोजजी, ज्यावेळेस मोदींची सभा झाली चंद्रपुरामध्ये, प्रचंड गर्दी होती, म्हणजे विक्रमी सभा आपण ज्याला म्हणू, आणि महाराष्ट्रातली पहिली सभा मोदींनी चंद्रपुरात घेतली. नारळ या ठिकाणी त्यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा फोडला, परंतु त्या ठिकाणी शीख समुदायाच्या एका घटनेवरून सुधीर मुनगंटीवारांनी जे काही अश्लाघ्य असं वक्तव्य केलं, ते मात्र मतदारांना मुळीच आवडलेलं नव्हतं. आणि त्याच्यानंतरही सातत्याने धानोरकरांवर, आमदार धानोरकर म्हणजे जे प्रतिभा धानोरकर आहेत, त्यांच्यावर एक स्त्री म्हणून जे वारंवार टीका ते करत गेले, त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट, त्याचा एक प्रतिकूल परिणाम जो आहे तो त्यांच्या मताधिक्यावर झालेला आपल्याला या ठिकाणी दिसेल. एक महत्वाचं फॅक्टर मनोज जी आपण मगाशी बोलताना की वंचित बहुजन आघाडी, फार मोठा बेनिफिट या ठिकाणी धानोरकरांना मिळतोय, कारण वंचित जे राजेश बेले आहे त्यांनी अजून 10,000चा आकडाही पार केलेला नाही, आणि 2019 मध्ये डॉक्टर महाडोळे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे होते, त्यांनी 1 लाखाच्या वर मतदान घेतलेलं होतं, आणि त्यामुळे बाळू धानोरकरांची जी लीड होती ती केवळ 44,763 एवढीच राहिली होती. जर महाडोळेंनी मतं कमी घेतली असती तर कदाचित धानोरकरांची लीड 1 लाखाच्या वर गेली असती. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीमध्ये 2024 मध्ये जसे जसे राजेश बेले मागे येतील तसं तसं काँग्रेसचं मताधिक्य वाढत जाईल, आणि आपण म्हणालात महाराष्ट्राप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी थेट लढत आहे, धानोरकर विरुद्ध मुनगंटीवार. सुरुवातीपासूनच मुनगंटीवारांचा कॉन्फिडन्स, लॅक ऑफ कॉन्फिडन्स, ते म्हणत होते की बा मला लढायचं नाही, माझी इच्छा नाही. पण त्यानंतर मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेसच्या धानोरकरांना उमेदवारी नंतर मिळाली, परंतु मुनगंटीवारांना पहिल्यांदा उमेदवारी मिळाली आणि त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केला पूर्ण ताकदीने. कोणी जर असं म्हणत असेल की मुनगंटीवार ताकदीने लढले नाहीत, या तथ्य नाही, पूर्ण ताकदीने लढले. 6 विधानसभा क्षेत्रामध्ये प्रचंड कार्यकर्त्यांची मोठ त्यांनी बांधली, सगळे कार्यकर्ते कामाला लावले, बूथ वाईज मतदान करून घेतलं, सगळी ताकद त्यांनी पणाला लावली. तरी सुद्धा आज आपल्याला चित्र असं दिसत आहे की मुनगंटीवार 50 ते 60 हजारांच्या पिछाडीवर. प्रशांत सर, मला तुमच्याकडून तुमचे काही निरीक्षण अत्यंत महत्वाची आहे, पण मी तुम्हाला एक आठवण करून देतो की